नमस्कार प्रेक्षक मंडळींनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूया आजच्या भागात काय घडलं आहे. तर इकडे सावीचे बाबा जाण्यासाठी निघालेले असतात बाहेर. ते आता सावीच्या आईला म्हणतात, माझं खूप अर्जंट काम आहे, त्यामुळे मला बाहेर जायचं आहे. तर ती म्हणते की हो, पण अहो तुम्ही लवकर घरी येताल का? मी तुमच्या आवडीच्या पानाच्या वड्यान ते करून ठेवते. तर आता लगेच ते म्हणतात की हो येईल, तू काळजी नको करू, असं म्हणतात. आणि आता लगेच इथून जायला निघालेले असतात. तर इकडे भाऊ येतात. भाऊंच्या आता पाया पडतात सावीचे बाबा. भाऊंचा आशीर्वाद घेतात आणि म्हणतात, भाऊ मी चांगल्या कामासाठी बाहेर चाललो आहे, मला तुमचा आशीर्वाद हवा आहे, आशीर्वाद द्या. तर आता लगेच भाऊ म्हणतात, हो माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे, असं म्हणतात. आणि आता सावीचे बाबा दरवाजातून निघतात. तेवढ्या त्यांच्या पायाला खूप जोराची ठेच लागते. तर आता भाऊ म्हणतात, अरे आतमध्ये ये, थोडा वेळ बस. तर तो म्हणतो की नाही भाऊ, आता मला जावं लागेल, खूप काम आहे. आणि तो तिथून जायला निघतो. तर इकडे सावी आणि धैर्य पण यायला निघालेले असतात, कारण की सावीच्या बाबांनी त्यांना भेटण्यासाठी बोलावून घेतलेलं असतं. त्यामुळे ते आता यायला निघालेले असतात. तर इकडं जी दामिनी आहे तिला हे सगळं समजतं आणि त्याचमुळे ती दामिनी पण आता तिथून यायला निघते. जी दामिनी आहे ती आता तिथून येत असते. तर आता इकडं सावी आणि धैर्य तिथे येऊन थांबतात. पण तेवढ्या धैर्याला पोलिसांचा फोन येतो. ते म्हणतात की हे बघा, आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, तुम्ही लवकरात लवकर पोलीस स्टेशनला या. तुम्हाला त्या एक गोष्ट काय घडली आणि कोण हे सगळ्या पाठीमागं ना, हे सगळं सांगायचं, तुम्ही लवकर या. तर आता सावी म्हणते की आता आपण पोलीस स्टेशनला जायचं की बाबाला भेटायला? धैर्य धैर्य म्हणतो, आपण पोलीस स्टेशनला जाऊन येऊ आणि मग बाबांना भेटूयात, असं म्हणतात. ते जातात. तेवढं तिकडं आता दामिनी जी असते, दामिनी आता तिथून गाडी घेते आणि सावीच्या बाबाला संपवण्यासाठी निघते. आणि आता ती बाबा रोडने चाललेले असतात सावीचे आणि त्यांना गाडीने उडवून देते. सावी तिकडून पळत येते आणि बघते तर काय, तिचे बाबा खाली पडलेले असतात. तेवढ्यात सावीला चक्कर येतात आणि ती पण डोक्यावर खाली पडते. तर खाली पडल्यावरती जी सावी आहे तिच्या डोक्याला मार लागतो आणि तिच्या डोक्यात चक्कर बसतो. तर चला आता सावी येड्यासारखं करते, लहान मुलांसारखं खेळणे मागते. ती म्हणते माझा नवरा बिवरा कोणीच नाही आहे, असं म्हणत असते. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.